नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अभ्यासाचे नियोजन कसे करावे, अभ्यासामध्ये ताणतणाव कसा टाळावा, जास्त ताण न घेता अभ्यास कसा करावा, अभ्यासाचं नियोजन म्हणजे टाइम टेबल पेपरवर कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी एकदम छानपणे बघणार आहोत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासाचं व्यवस्थित काटेकोरपणे नियोजन कसं करायचं आणि तुम्ही काय केलं पाहिजे रोजच्या अभ्यासामध्ये हे आपण बघणार आहोत. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. काल आणि आज अभ्यासाचे दोन प्रश्न सारखे समोर येत असतात. एक म्हणजे नेहमीचा अभ्यास कसा करावा याचा ताण येतो, किंवा परीक्षेच्या वेळी मग जास्त अभ्यास करावा का मग परीक्षेच्या वेळी सिलेक्टिव्ह अभ्यास करावा. वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे शोधताना शांतपणे व एका शिस्तबद्ध रीतीने म्हणजेच सिस्टमॅटिक प्लॅनिंगनुसार ती शोधली पाहिजेत. आता नेहमीचा अभ्यास करत असताना 6 विषयांचे नियोजन, त्याच्यामध्ये 3 लँग्वेजेस असतात, एक सायन्स आहे, मॅथ्स सब्जेक्ट आहे आणि सोशल सायन्स. सोशल सायन्समध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सिविक्स म्हणजे सोशल सायन्सेस धरून 6 विषयांचे रोजचे नियोजन काय हे आधी पेपरवर आपण काढलं पाहिजे. उदाहरणार्थ अगदी स्पष्ट बोलूया, लँग्वेजचे रीडिंग स्किल. आता लँग्वेजमध्ये इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, लँग्वेजचे रीडिंग स्किल आणि रायटिंग स्किल ह्याच्यामधून ह्या तिन्ही लँग्वेज आपल्या सिलेबसनुसार जात असतात. तर लँग्वेजचे रीडिंग स्किल आणि रायटिंग स्किल यामधून जाण्यासाठी टेक्स्टबुकचे रीडिंग अत्यावश्यक आहे. म्हणजे तुम्ही टेक्स्टबुक रीड केलंच पाहिजे. इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, टेक्स्टबुकचं रीडिंग अत्यावश्यक आहे. ग्रामर पार्ट यातला सोडवायचा असेल किंवा इतर स्किल आणखीन लँग्वेजमधली करायची असतील तर त्यासाठी वर्कबुकचा वापर आणि वर्कबुकचा वापर करणे अर्थात वर्कबुक स्वतः सोडवणे गरजेचं असणार आहे. साधारणतः रोज लँग्वेज व सोशल सायन्स हे विषय घेऊन म्हणजे अभ्यासाला घेऊन त्यातील रीडिंग होणे गरजेचं आहे किंवा गरजेचं असतं. रोज लँग्वेज घ्या, सोशल सायन्स घ्या, त्याचं रीडिंग करून ठेवा. सदर विषयांचे रीडिंग झाल्यानंतर शक्यतो एक्झरसाइजचे प्रश्नोत्तरे वाचणे म्हणजे तयार करणे. आपण जर प्रश्नोत्तरे आपल्याकडं तयार नसतील तर प्रश्नोत्तरे तयार करणे आणि मग ती वाचणे. मग प्रश्नोत्तरे पाठांतर करणे, वहीमध्ये लिहिणे, लिहिलेली प्रश्नोत्तरे चेक करून घेणे आणि त्यातील चुका सुधारणे गरजेचे असते. हे सगळं रीडिंग झाल्यानंतर म्हणजे रीडिंग झाल्यानंतर एक्झरसाइजमधले प्रश्नोत्तरे वाचणे, तयार करणे, वाचणे, पाठांतर करणे, लिहिणे, चेक करून घेणे आणि चुका सुधारणे हे गरजेचं असतं. कधीकधी आपण वहीमध्ये किंवा वर्कबुकमधील चुकीची उत्तरे बरोबर करायची चुकून राहिलेली असतात. मग ती वेळीच आपण बरोबर केली पाहिजेत. अदरवाईज काय होतं की परीक्षेच्या वेळेला आपण तयारी करत असताना त्या चुकीच्या उत्तरांचा आपल्यावर अनावश्यक ताण येण्याची शक्यता असते. आपण ती वेळीच बरोबर केली चुकीची उत्तरं तर अनावश्यक ताण परीक्षेची तयारी करताना येत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन काय काय केलं पाहिजे, आपण रोजच्या अभ्यासामध्ये 3 लँग्वेजेस त्यांचे रीडिंग, वर्कबुक सोडवणे, एक्झरसाइज सोडवणे हे महत्त्वाचे टप्पे आता आपण पाहिलेले आहेत, आपण अजून पाहतोय. याचबरोबर सोशल सायन्स त्याच्यामध्ये इतिहास, हिस्ट्री असेल, भूगोल, जिओग्राफी असेल, नागरिकशास्त्र, सिविक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल यांचे वाचन होणं गरजेचं आहे. यांचे वर्कबुक सोडवणं गरजेचं आहे. यांच्या एक्झरसाइजवरील प्रश्न उत्तरे सोडवणे हे क्रमप्राप्त असते, गरजेचं आहे. कारण हिस्ट्री, जिओग्राफी, सिविक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल ह्यातले प्रश्न ठराविक असतात. म्हणजे त्यांचं आपण काय केलं पाहिजे, रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आता राहिलं सायन्स आणि मॅथ्स विषय. म्हणजे आता 4 विषय तर आपण संपवले. नियोजनातला पहिला टप्पा तर आपला संपला रोजचा.
आता राहिले सायन्स आणि मॅथ्स विषय. मग सायन्स विषयामध्ये कॉन्सेप्ट समजावून घेणे खूप 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 महत्त्वाचे असते. सायन्समध्ये कॉन्सेप्टवर अवलंबून असणारे, धड्यामध्ये असणारे प्रयोग आणि प्रयोगामध्ये असलेल्या कॉन्सेप्ट ह्या समजावून घेतल्या पाहिजेत. सायन्समध्ये असलेल्या डायग्रॅम, सायन्समध्ये असलेले फॉर्म्युले, सायन्समध्ये असलेलं पिरियडिक टेबल, सायन्समध्ये असलेल्या रिॲक्शन समजवून घेण्यावर भर दिला तर आपण सायन्समध्ये कारणे द्या म्हणजे गिव्ह रिझन किंवा स्पष्ट करा म्हणजे एक्सप्लेन सारखे प्रश्न आपण व्यवस्थित सोडवू शकतो. मॅथ्ससारख्या विषयामध्ये सतत एक्झाम्पल सोडवण्यावर भर दिला पाहिजे. म्हणजे एक्झरसाइज 1.1, 1.2, 1.3 हे आज आपण घ्यायचं, उद्या 2.1, 2.2, 2.3 हे आपण घ्यायचं. म्हणजे मॅथ्समध्ये रोज थोडी 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 प्रत्येक एक्झरसाइजमधली एक्झाम्पल सोडवण्यावर आपण त्याच्यामध्ये भर दिला पाहिजे. अशा पद्धतीने रोजचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे जो आपण पहिला प्रश्न घेतला होता की रोजचा अभ्यास कसा करायचा, त्याचं आपण ह्याच्यामध्ये उत्तर शोधतोय की अशा पद्धतीने रोजचा अभ्यास झाला पाहिजे. त्यातही आपण आवडीच्या विषयांना प्राधान्य दिला. काही मुलांना हिस्ट्री जॉग्राफी आवडतं, लँग्वेज आवडतं, मग हिस्ट्री जॉग्राफी लँग्वेज. काही मुलांना सायन्स मॅथ्स आवडतं, मग त्यांनी सायन्स मॅथ्सचा आधी अभ्यास करावा, त्याच्यानंतर लँग्वेजचा करावा. म्हणजे तुमचे आवडीचे सब्जेक्ट त्या विषयांना अभ्यास करताना प्राधान्य जर दिलं तुम्ही तर एक गोष्ट होते की अभ्यासातील जो कंटाळवाणापणा, तोचपणा, जो आपल्याला तोचपणा वाटतो तो आपल्याला टाळता येतो आणि शिवाय आपला स्टडी हा कसा होतो, सखल होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. अभ्यासाच्या ट्रिक्स, अभ्यासाच्या टेक्निक, अभ्यासाचे ताणतणाव नेमके दूर कसे केले पाहिजेत, परीक्षेच्या वेळी आपण काय काय केलं पाहिजे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग अल्केमियन.